जसं लास्ट लेक्चरला आपण बघितलं रोटेशनल डायनॅमिक्सचे बेसिक गोष्टी बघितल्या, मोशनबद्दल स्टडी केलं, कायनेमॅटिक असेल डायनॅमिक असेल, UCM नॉन UCMच्या डेफिनेशन आपण पाहिल्या, आपण ॲनालॉगस क्वांटिटीबद्दल थोडंसं बघितलं की इकडं लिनियर मोशनचा कॉस फोर्स आहे, तसं रोटेशनल मोशनचा कॉस टॉर्क आहे. इकडं आहे लिनियर मोशनमध्ये सगळ्यात पहिलं फोर्स ॲप्लाय केल्यानंतर डिस्प्लेसमेंट होतं, त्याला आपण एस म्हणतो. ते डिस्प्लेसमेंट बदलल्यावरती व्हेलॉसिटी येते, व्हेलॉसिटी बदलल्यावरती ॲक्सेलरेशन येतं. तसं इकडं जे काय डिस्प्लेसमेंटची ॲनालॉगस क्वांटिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा बदलल्यावरती अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा येणार आहे, ओमेगा बदलल्यावरती अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा येणार आहे. हे आपण बघितलं. तुमचा 12वीचा रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या ॲप्लिकेशनने चालू होतो. जर आपल्याला UCMच व्यवस्थित समजलं नाही तर UCMचे ॲप्लिकेशनही समजणार नाहीत. त्यामुळे आपण UCM आता डिटेलमध्ये स्टडी करू. लास्ट लेक्चरला आपण फक्त डेफिनेशन पाहिलं होतं. डेफिनेशन मी परत एकदा बोर्डवरती लिहिलेलीच आहे. मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड ऑर सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड. आता स्पीड कॉन्स्टंट ठेवायचे. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं की स्पीड कॉन्स्टंट ठेवायचे. स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे, तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, मी इथं परत नोट करतो. स्पीड स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं आणि वेक्टर म्हणजे ज्याला मॅग्निट्यूड असणार आहे प्लस डायरेक्शन असणार. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की स्पीडमध्ये स्केलर आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेक्टर क्वांटिटी. सपोज मी गाडी चालवतोय, मला फोन आला, मला विचारलं की सर तुमच्या गाडीचं स्पीड किती आहे. मी डॅशबोर्डकडे बघेल आणि म्हणेल माझ्या गाडीचं स्पीड 40 km/h आहे. ह्या जागी मला दुसरा एक फोन आला, मला विचारलं की सर तुमच्या गाडीची व्हेलॉसिटी किती आहे, तर मी सांगेल 40 km/h इन द डायरेक्शन ऑफ पुणे. तर ह्या दोन इन्फॉर्मेशनमध्ये काय फरक आहे. स्पीड विचारलं त्यावेळेस मी फक्त मॅग्निट्यूड सांगितलं आणि व्हेलॉसिटी विचारली मी त्यावेळेस मॅग्निट्यूडही सांगितलं ॲज वेल ॲज डायरेक्शन पण सांगितली. तर जिथं डायरेक्शन आहे आणि मॅग्निट्यूड आहे तिथं वेक्टर क्वांटिटी आहे आणि इथं व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी, स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय, एक नंबर आणि त्याचं युनिट, ह्याच्या पलीकडे काय नाही. जर आपण स्पीड बघतोय तर सपोज आपण म्हणू शकतो एखादा आकडा 40, 30, 50 वॉटेवर आणि स्पीडचं जे काही युनिट आहे दॅट इज मीटर पर सेकंद असेल, km/h असेल, एवढंच. ओके, व्हेलॉसिटीमध्ये मॅग्निट्यूड असणार आहे दॅट इज 40, 30 हा आकडा येईल, त्याचं युनिट येईल आणि डायरेक्शन येईल. हा फरक आहे. सो आता आपण पुढे जाऊ. अजून युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही स्पीड कॉन्स्टंट ठेवताय पार्टिकलचं, नॉट अ व्हेलॉसिटी. स्पीड जर पाहिलं आपण आता, जर आपण ओके बघू, व्हेलॉसिटीला असणार आहे इथं लिहितो मी परत मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. स्पीड फक्त तुमचं मॅग्निट्यूड आहे. थोडक्यात असं म्हणता येईल का की जे व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आहे तेच स्पीड आहे. बरोबर आहे का, की जे व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आहे तेच काय स्पीड. तर स्पीड हे फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड सांगणार आहे. जसं मी तुम्हाला गाडीचं एक्झाम्पल दिलं 40 km/h, स्पीड विचारलं तर 40 km/h आणि व्हेलॉसिटी विचारली तर 40 km/h आणि डायरेक्शन कुठली, तर पुण्याच्या डायरेक्शनने मी चाललो आहे. थोडक्यात असं. तर जे 40 आहे ते दोन्हीकडे कॉमन आलं बघा. म्हणजे काय 40 स्पीड आहे तेच व्हेलॉसिटीचं काय मॅग्निट्यूड. म्हणजे जे व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड असतं ते स्पीड आहे, त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सपोज युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं, तर हा जो काय फॅन आहे त्याला फॅनला मी पेन अटॅच केलं. आता फॅन तुम्ही स्विच ऑन केल्यावरती फॅनचं स्पीड पहिल्यांदा वाढतं आणि नंतर फॅनचं स्पीड कॉन्स्टंट होतं. तर पेन मी अटॅच केला, पेन चिटकवलं मी, तर जे काय पेन मोशन करणार आहे एखाद्या, आता पेन आपण चिटकवणार कुठं, जे काय फॅनची पाती आहे त्याच्याबरोबर एकदम शेवटी. पेन हा फिरणार आहे फॅनच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती. म्हणजे पेन कोणती मोशन करेल, आपण पाहिलेलं आहे लास्ट लेक्चरला की जी मोशन इतरांच्या ॲक्सिस भोवती असते ती सर्क्युलर असते. मग पेन कोणती मोशन करेल, सर्क्युलर मोशन. आणि फॅनचं स्विच तुम्ही ऑन केल्यावरती फॅन काही वेळाने कॉन्स्टंट स्पीड तर घेतोच, हे आपण बघतो. मग त्या पेनचं स्पीड पण कोणतं, जे काय पेनचं स्पीड ते पण येईल, ते कसं येईल कॉन्स्टंट. म्हणजे हा पेन कोणती मोशन परफॉर्म करतो आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, कारण त्याचं स्पीड कसं आहे कॉन्स्टंट आहे. ज्यावेळेस स्पीड कॉन्स्टंट असतं त्यावेळेस लक्षात ठेवा, स्पीड कॉन्स्टंट असेल. ओके, आपण जर आपण UCMमध्ये कन्सिडर केलं तर स्पीड कसं येतं कॉन्स्टंट, म्हणजे तुमच्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट असेल तर साहजिकच
ते जे काय सर्क्युलर मोशन आहे त्याचा टाईम पिरियड ही कॉन्स्टंट असतं. मग सर टाईम पिरियड काय आहे? तर टाईम पिरियड म्हणजे सिम्पल आहे की टाईम पिरियड जो काय सर्क्युलर मोशनचा आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशनसाठी एक सर्क्युलर मोशन करण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे त्या सर्क्युलर मोशनचा टाईम पिरियड आहे. डेफिनेशनप्रमाणे द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सर्क्युलर मोशन इज अ टाईम पिरियड ऑफ दॅट सर्क्युलर मोशन. की एक सर्क्युलर मोशन करण्यासाठी लागणारा टाईम दॅट इज टाईम पिरियड. सपोज आता ह्या फॅनचं आणि पेनचं एक्झाम्पल घेतलं आपण की पेन फिरतो आहे सर्क्युलर मोशनमध्ये. सपोज पेन इथं होता आणि फिरून परत पेन इथं होता, सपोज आपण असं चिटकवलेलं आहे पातीला, पेन इथं होता आणि पेनला फिरून परत इथं यायला किती वेळ लागला? सपोज 10 सेकंद लागले. तर आपण कन्सिडर करू शकतो की हे जे काय सर्क्युलर मोशन आहे त्याचा टाईम पिरियड 10 सेकंदाचा आहे. आणि जर मोशन तुमची युनिफॉर्म असेल, एकसारखं स्पीड असेल, फॅनचं स्पीड किंवा ह्या पेनचं स्पीड बदलणारच नसेल तर जे काय आहे तेवढाच वेळ लागणार आहे. एक सर्क्युलर मोशन करायला त्याला 10 सेकंद लागले तर दुसऱ्याही सर्क्युलर मोशनला त्याला 10 सेकंद लागणार आहेत. दॅट मीन्स स्पीड कॉन्स्टंट असेल तर तुमचा एक फॅक्टर कॉन्स्टंट राहतो, तो म्हणजे टाईम पिरियड. जे काय टाईम पिरियड आहे त्याला आपण दाखवतो कॅपिटल टी ने. ओके, आता आपल्याला टाईम पिरियड हा जर आपण कॉन्स्टंट कन्सिडर केला तर तुमचा जो काय ओमेगा आहे, आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं जसं आपण व्ही आणि ॲनालॉगस क्वांटिटी म्हणतो आपण, व्हीची ॲनालॉगस क्वांटिटी ओमेगा. व्ही आणि ओमेगामध्ये रिलेशन पण तुम्हाला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्हीचा जर बेसिक फॉर्म्युला पाहिला तर व्ही इज इक्वल टू आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ओमेगाचाही तसाच फॉर्म्युला आहे, एसची जागा थिटा घेईल, टी तसंच राहील. जर आपण एक रेव्होल्यूशन कन्सिडर केली किंवा एक रेव्होल्यूशन जर आपण कंप्लीट केली तर आपल्याला माहिती आहे की थिटा किती असतो 2π. आणि टाईम पिरियड ही एक स्पेशल टाईम असल्यामुळे आपण त्याला कॅपिटल टीने दाखवतो. त्यामुळे ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2π अपॉन टी. हा फॉर्म्युलाही लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन कॅपिटल टी, वेर कॅपिटल टी इज अ टाईम पिरियड ऑफ दॅट सर्क्युलर मोशन. की त्या सर्क्युलर मोशनचा टाईम पिरियड, जसं मी तुम्हाला सांगितलं आता पेनचा, एक सर्क्युलर मोशन करायला 10 सेकंद लागलेत, दुसऱ्याही 10 सेकंद लागले. ह्याचे काय 10 सेकंद एक सर्क्युलर मोशनसाठी करायला लागणारा टाईम आहे, तो आहे टाईम पिरियड. आणि तो दाखवतो आपण कॅपिटल टीने. ओमेगाचा फॉर्म्युला आहे थिटा बाय टी. परत एकदा बघा, ओमेगाचा फॉर्म्युला थिटा अपॉन टी. थिटा म्हणजे एक सर्क्युलर मोशनमध्ये आपण थिटा किती कन्सिडर करतो, तर एक सर्क्युलर मोशनमध्ये आपण थिटा कन्सिडर करतो 2π. हे सपोज तुमचा ऑब्जेक्ट इथं आहे, सर्क्युलर मोशनमध्ये तुमचा ऑब्जेक्ट इथं असेल, फिरून परत त्याला इथं यायला किती वेळ लागला, इथून इथपर्यंत आपण 90 अँगल घेणार आहे, 180, 270 आणि 360. म्हणजे एका सर्क्युलर मोशनमध्ये किती टाईम लागतो, एका सर्क्युलर मोशनमध्ये किती अँगल कव्हर होतो, तो 360 डिग्री, दॅट इज 2π. आणि एका सर्क्युलर मोशनचा टाईम पिरियड किती असतो, कॅपिटल टी. त्यामुळे ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2π अपॉन कॅपिटल टी. बघा आता मॅग्निट्यूड आपण परत एकदा बघू. व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कॉन्स्टंट आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्या सर्क्युलर मोशनचा टाईम पिरियड कॉन्स्टंट आहे. टाईम पिरियड कॉन्स्टंट आहे. जर तुम्ही ओमेगाचा फॉर्म्युला पाहिला तर तो 2π अपॉन टी आहे. 2π तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे आणि तर टाईम पिरियड पण तुमचा कसा राहतोय, कॉन्स्टंट. मग जर टाईम पिरियड कॉन्स्टंट असेल तर साहजिकच तुमचा ओमेगा हा पण कसा असेल, कॉन्स्टंट. ओके, सिक्वेन्स कळते का? व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कॉन्स्टंट असतं, स्पीड कॉन्स्टंट म्हणून टाईम पिरियड कॉन्स्टंट, टाईम पिरियड कॉन्स्टंट म्हणून ओमेगा ही कॉन्स्टंट. माझ्या मते सिक्वेन्स तुमच्या लक्षात आला असेल. आता जर आपण ओमेगाच्या पुढं आपण एक परत जाऊ, ओमेगा कॉन्स्टंट असेल तर नक्की काय होईल? त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेलरेशन परत एकदा मी दाखवतो तुम्हाला. ॲक्सेलरेशन म्हणजे आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. की व्हेलॉसिटी बदलण्यासाठी लागणारा टाईम आणि व्हेलॉसिटी बदलल्यावरती कोण येणार आहे, तर ॲक्सेलरेशन. चेंज इन व्हेलॉसिटी. आता लक्षात ठेवा, चेंज कोणताही बदल असतो फायनल मायनस इनिशियल. की जी काय आत्ताची कंडिशन आहे, आधीची कंडिशन, ह्यामधला डिफरन्स म्हणजे चेंज आहे. कोणताही चेंज असतो फायनल मायनस इनिशियल. आता इथं चेंज इन व्हेलॉसिटी आहे. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे असेल फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. आता बघा, साधं एक्झाम्पल आहे. तुम्हाला तुमचे एखादं मैत्रीण असेल किंवा मित्र असेल आणि तुम्ही आत्ता आहात, पण ते तुम्हाला तुमचे जे काय मित्रमैत्रीण असेल ते तुमचे खूप आधी होते, तुमची चांगली फ्रेंडशिप होती. तुम्ही सपोज आता 12thला असाल तर 4th, 5thमध्ये असताना तुमची मैत्री होती आणि त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट तुटला आणि तुम्हाला अचानक ते काल परवा दिसले आणि तुम्ही त्यांना ओळखलं, तर तुम्ही कसं म्हणणार आहे, अरे किती बदल झाला, तू पूर्वी कसा होता पण आत्ता कसा आहे. त्यावेळेस आपण एखादा बदल काढतो,
त्यावेळेस आपण कंपॅरिझन करत असतो, आपण फरक करत असतो आत्ता आणि पूर्वीचं. तसंच इथे की कोणताही चेंज करायचा असेल आपल्याला, एनी चेंज इज फायनल मायनस इनिशियल. मी ताई चेंज इन व्हेलॉसिटी हे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. आता इथं मी लिहितो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. आणि जे काही व्हेलॉसिटी बदलण्यासाठी टाईम गेला तो आपण टी घेऊ. ठीक आहे, फायनल व्हेलॉसिटीला आपण व्ही म्हटलं, इनिशियलला यू म्हटलं, डिवाइड बाय टाईम. सांगायचा मुद्दा काय आहे की व्हेलॉसिटी बदलल्यावरतीच ॲक्सेलरेशन येणार आहे. व्हेलॉसिटी नाही बदलली, सपोज फायनल ही व्हेलॉसिटी तीच आहे, इनिशियल ही व्हेलॉसिटी तीच आहे, व्हेलॉसिटीच बदलली नाही, मला सांगा तेच फायनल पण तीच आहे, इनिशियल पण तीच आहे, तेच मायनस तेच काही झिरो, त्यामुळे ॲक्सेलरेशन तुमचं काही झिरो. कधी? ज्यावेळेस तुमची व्हेलॉसिटी बदलणार नाही. व्हेलॉसिटी काय असेल? एकसारखी असेल, फायनल आणि इनिशियल सेम असेल. सिमिलरली आपल्याला इथंच त्याची ॲनालॉजी इकडे करायची. हे ॲक्सेलरेशनबद्दल आहे. जर मी अँग्युलर ॲक्सेलरेशनबद्दल बघितलं तर काय येईल सांगा? अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा असेल चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. अपॉन टाईम. जसं बघा ए बद्दल होतं चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी किंवा चेंज इन व्हेलॉसिटी, तसं एची ॲनालॉगस क्वांटिटी आहे अल्फा. अल्फा असेल चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. जर आपण अल्फा बघितलं तर अँग्युलर व्हेलॉसिटीमधला बदल, आता तुम्हाला म्हटलं मी कोणताही बदल असतं फायनल मायनस इनिशियल, आपण घेऊ शकतो ओमेगा एफ मायनस ओमेगा आय अपॉन टी. पण जर तुमचा ओमेगा कॉन्स्टंट असेल, ओमेगा जर कॉन्स्टंट असेल दॅट इज फायनल ओमेगा पण तोच आहे, इनिशियल ओमेगा पण तोच आहे, ओमेगा कॉन्स्टंट असेल तर अल्फा किती येईल? झिरो. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की ओमेगा कॉन्स्टंट असेल तर अल्फा किती येईल? झिरो. अल्फा झिरो. आणि तुम्हाला मगाशी एचा फॉर्म्युला सांगितला आहे, लास्ट लेक्चरला सांगितलं, एचा फॉर्म्युला ए टी इज इक्वल टू आहे आर अल्फा. ए असेल ए टी असेल, ए म्हणजे पण लिनियर ॲक्सेलरेशन आहे, ए टी म्हणजे पण लिनियरच आहे किंवा त्याला दुसरं नाव आहे टँजेन्शियल. जर अल्फा झिरो झाला तर ए टी पण किती येईल? झिरो. ओके, हे लक्षात ठेवा. हा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे. स्पीड कॉन्स्टंट, जर आपलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट राहतं. स्पीड कॉन्स्टंट त्यामुळे त्या सर्क्युलर मोशनचा टाईम पिरियड कॉन्स्टंट. टाईम पिरियड कॉन्स्टंट ओमेगाचा एक फॉर्म्युला आहे 2π/t. 2π तर कॉन्स्टंट आहे, टी पण कॉन्स्टंट ठेवलं तर ओमेगा पण कॉन्स्टंट येईल. आणि ओमेगा कॉन्स्टंट असेल तर अल्फा येईल झिरो, कारण अल्फा कधी येतो? ओमेगा बदलल्यावरती. पण जर ओमेगा कॉन्स्टंट असेल, ओमेगा बदललाच नाही तर अल्फा किती येईल? झिरो. अल्फा झिरो त्यामुळे ए टी म्हणजे एक तुमचं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे, ते झिरो होईल जर अल्फा झिरो झाला तर. आता जर आपण बघितलं सर्क्युलर मोशनमध्ये तर दोन टाईपचे ॲक्सेलरेशन असतात. एक असतं सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन आणि एक असतं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. जे तुमच्या समोर आहे ते टँजेन्शियल आहे. पण अजून एक असतं सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन. ते कधी येतं तर त्याबद्दलही आपण बघू. आता जर आपण बघितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये तर तुमची व्हेलॉसिटी आहे, त्याचं मॅग्निट्यूड दॅट इज स्पीड कॉन्स्टंट आहे, पण डायरेक्शन ही एकसारखी असेल का? जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेतली तर तुम्हाला व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनबद्दल मी सांगितलेलं आहे की व्हेलॉसिटीची डायरेक्शन सर्कलला, जर पार्टिकल तुमचा फिरतो ह्या डायरेक्शनमध्ये तर पार्टिकल हिते, तर सर्कलला त्या त्या पॉईंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते? टँजेन्शियल. हिथं असेल तर टँजेन्शियल, हिथं असेल तर अशी असेल. आता जर तुम्ही पाहिलं तर एव्हरी मुवमेंटला ही जी काय व्हेलॉसिटी आहे त्याची डायरेक्शन काय होते? चेंज. पहिल्यांदा अशी आहे, नंतर नेक्स्ट मुवमेंटला इकडे गेली, इकडे गेली. दॅट मीन्स एव्हरी मुवमेंटला तुमच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होत असते? चेंज होत असते. इथं डायरेक्शन आपण म्हणू शकतो इथं व्हेलॉसिटी डायरेक्शन कॉन्स्टंट नाही, एकसारखी नाही, ती काय होते? चेंज. आता मला सांगा व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते, थोडक्यात व्हेलॉसिटी चेंज होते कारण व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, त्याच्यामध्ये दोघांचे इन्व्हॉल्वमेंट आहे, मॅग्निट्यूडची पण आहे आणि डायरेक्शनची पण आहे. मॅग्निट्यूडबद्दल तर आपण डिटेल स्टडी केलं, पण डायरेक्शनबद्दल आपण बघतोय आता. जरी व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत असली ह्याचा अर्थ तुमची व्हेलॉसिटीज काय होते? चेंज. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की ॲक्सेलरेशनबद्दल की व्हेलॉसिटी बदलल्यावरती कोण येतं? ॲक्सेलरेशन येतं. आणि इथं जे ॲक्सेलरेशन येतं व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळं त्या ॲक्सेलरेशनला म्हणतो आपण सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन. सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन, त्याला दोन नाव आहेत, सेंट्रीपिटल पण म्हणतो किंवा आपण त्याला रॅडियल ॲक्सेलरेशन पण म्हणतो. ओके, समजतंय का की व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली
ह्याचा अर्थ तुमची व्हेलॉसिटी चेंज होते आणि व्हेलॉसिटी चेंज झाली तर ॲक्सेलरेशन हे यायलाच पाहिजे. मग ते कोणतं ॲक्सेलरेशन आहे त्याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किंवा रॅडियल. हे ॲक्सेलरेशन कोणतं आहे? टँजेन्शियल. हे वेगळे. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन तेच की ते सर्कलला त्या पॉईंटला टँजंट असतं. जी तुमच्या टँजेन्शियल किंवा लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे तीच तुमच्या टँजेन्शियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन असते. लक्षात ठेवा नेहमी. कारण ह्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सपोज एखादा ब्लॉक आहे, ब्लॉकची तुम्हाला लिनियर मोशन करायची. शॉर्टकटमध्ये लिहितो मी LM लिनियर मोशन. ह्या ब्लॉकला सपोज तुम्हाला इकडं ओढायचं ह्या साईडला, तर साहजिकच तुम्हाला फोर्स ह्या साईडला लावायला लागणार आहे. फोर्स ह्या साईडला लागला तर हे जे काय ब्लॉक ओढला जाणार आहे तो पण ह्या साईडला असेल. म्हणजे ब्लॉकच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन पण इकडंच असेल. डिस्प्लेसमेंट इकडं, त्याच डायरेक्शनला कोण असेल? व्हेलॉसिटी. आणि ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी असते त्या डायरेक्शन कोण असतं? ॲक्सेलरेशन. तेच इथं होतं की ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शनला तुमचं ॲक्सेलरेशन आहे. आता ही व्हेलॉसिटी कोणती आहे? लिनियर व्हेलॉसिटी. म्हणून आपण ह्या ॲक्सेलरेशनला लिनियर ॲक्सेलरेशन पण म्हणतो किंवा टँजेन्शियल पण म्हणतो. जसं आपण ह्याला लिनियर आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणतो तसंच हे लिनियर आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ती डायरेक्शन बरोबर सर्कलला त्या पॉईंटला कशी असते? टँजंट. हे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय ते सेंट्रिपिटल आहे. ह्याला आपण असं लिहू शकतो ACP किंवा आपण म्हणू शकतो ऑरला AR. A सफिक्स CP आहे दॅट इज सेंट्रिपिटल, A सफिक्सला R आहे दॅट इज रेडियल. पण जर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनकडे बघतोय तर त्याच्यामध्ये AT 0 असतं. आता मी तुम्हाला सांगतो ना की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचं काम काय असतं. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हे नेहमी तुमच्या ऑब्जेक्टची जे काय डायरेक्शन आहे ती बदलत असतं. कारण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन जर आपण बघितलं तर तुम्हाला झालं पण असेल कदाचित 11th किंवा 10th जी डेफिनेशन होती. थोडंसं मी रिवाईज करतो तुम्हाला. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे acceleration of the particle or acceleration along the radius and towards center. acceleration of the particle along the radius towards the center. म्हणजे तुमचा जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय तर हे जे काय सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे त्याची डायरेक्शन नेहमी कुठं असते? रेडियसला लागून आणि सेंटरकडे. ओके, हिथं असेल ऑब्जेक्ट तुमचा तर रेडियसला लागूनच पण कुठं? सेंटरकडे. ही तुमच्या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन. की ते काय करते बघा, प्रत्येक पॉईंटला ते पार्टिकलला स्वतःकडे खेचायचं बघते. आता बघा तुमचा पार्टिकल सपोज असा चाललाय, ह्याला जर सर्क्युलर मोशनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला तुम्हाला ओढावं लागेल. जर तुमचा पार्टिकल सपोज सर्क्युलर मोशनमध्ये हा इथं आहे आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन तुमचं बरोबर सेंटरकडे ॲक्ट होते. जर ह्या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनने काम नाहीच केलं तर तुमचा पार्टिकल जो असा चाललाय तो सरळ जाईल. म्हणजे तुमच्या पार्टिकलची सर्क्युलर मोशन होणार नाही. सर्क्युलर मोशन होण्यासाठी त्या पार्टिकलला प्रत्येक टाईमला सेंटरकडे जे काय ओढते ते सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे. त्याने स्वतःकडे नाही खेचलं, त्याला स्वतःकडे नाही खेचलं तर सर्क्युलर मोशन होणार नाही. त्यामुळे सर्क्युलर मोशन होण्यासाठी त्याला सर्कलमध्ये आणण्यासाठी हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कामी येतं. त्याचं कामच आहे की डायरेक्शन बदलायची. तुमची व्हेलॉसिटीची डायरेक्शन हिथं आहे, नेक्स्ट मोमेंटला त्याने काय केलं बाबा, थोडीशी स्वतःकडे ओढ, परत तिथं आला स्वतःकडे त्यांनी थोडंसं खेचलं. ते प्रत्येक वेळेस त्याला काय करते, स्वतःकडे खेचते जेणेकरून ते सर्कलमध्ये राहावं. त्यांनी नाही खेचलं तर ते सर्कलमध्ये राहणारच नाही, ते सरळ निघून जाईल. मग ती लिनियर मोशन झाली तुमची, सर्क्युलर नाही. आपल्याला पाहिजे सर्क्युलर मोशन. मग तुम्हाला कळतं आहे का की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं काम काय आहे? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं काम आहे की जे काय व्हेलॉसिटी आहे त्याची डायरेक्शन काय करायची, चेंज करायची. मॅग्निट्यूड नाही, व्हेलॉसिटीची डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे तुमचं स्पीड आहे. सपोज तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये 50च्या स्पीडने पळत असेल तर तो 50च्या स्पीडने पळत राहील. ओके, हे म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आहे. डायरेक्शन म्हणजे ही डायरेक्शन आहे त्याची, जे काय टँजेन्शियल आहे ती. आणि ते डायरेक्शन बदलायचं काम कोण करते? ती डायरेक्शन बदलायचं काम सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन करतं. ओके, तर जे काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये टँजेन्शियल ॲक्सेलरेशन 0 असतं. आता जसं मी तुम्हाला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनबद्दल सांगितलं त्याचं काम काय आहे की ते डायरेक्शन बदलत असतं. ओके, पार्टिकलची डायरेक्शन किंवा पार्टिकलच्या लिनियर व्हेलॉसिटीची. तसं टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचं काम काय असतं? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन हे तुमच्या पार्टिकलचं स्पीड वाढवतं किंवा कमी करतं. स्पीडचं जे काय इन्क्रीमेंट असेल किंवा डिक्रीमेंट किंवा डिक्रीज असेल ते टँजेन्शियल ॲक्सेलरेशनच्या हातात आहे. आणि हे डायरेक्शन बदलायचं काम कोणाच्या? सेंट्रिपिटल.
आता तुम्ही कोणतेही मोशन घ्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घ्या, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घ्या, कोणत्याही टाईपची सर्क्युलर मोशन घ्या, तिथं हे ॲक्सेलरेशन असणारच आहे. सेंट्रिपिटल हे प्रेझेंटच राहणार आहे. कारण हे नसेल तर तुमच्या पार्टिकलची डायरेक्शन बदलणार नाही, ते पार्टिकल तसाच निघून जाईल. आता याचं एक्झाम्पल मी घेतो. तुम्ही फुगडी खेळत असाल, फुगडी खेळताना तुम्ही एक असाल, तुमचा मित्र असेल तुमच्यासमोर, तर फुगडी खेळताना तुम्ही काय करता, त्यावेळेस फुगडी खेळता त्यावेळेस ती फुगडी खूप छान व्हावी, ती सर्क्युलर मोशन खूप चांगल्या पद्धतीने व्हावे, त्यासाठी तुम्ही काय करता, फुगडी खेळताना त्या पुढच्या तुमच्या मित्र असेल किंवा मैत्रीण असेल त्याला तुम्ही स्वतःकडे ओढायचा प्रयत्न करता. तुम्ही कधी असं ढिल्ल्या हाताने फुगडी खेळाय का चांगली, ते कधीच होणार नाही. तर तुम्ही काय करता, ज्यावेळेस तुम्ही स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करता किंवा तुम्ही एखाद्या बाजारातनं बोला ना, त्याला दोरी वगैरे बांधला, तुम्हाला त्याची सर्क्युलर मोशन करायची, तर ज्यावेळेस तुम्ही त्याला फिरवता ना, तुम्ही स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करत असता. ओके, ते इमॅजिनरी सगळं, ते तुम्हाला थोडंफार लक्षात आलं असेल. तेच काम आहे की बाबा स्वतःकडे खेचून ते काय करते, त्याची डायरेक्शन चेंज करते, जेणेकरून त्यांनी सर्क्युलर मोशन व्यवस्थित करावे. कोणतं जरी सर्क्युलर मोशन असेल तुमचे, युसीएम नॉन युसीएम, तिथं हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हे प्रेझेंट राहणार आहे. दिस इज ऑल अबाउट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये AT0 झालं, त्यामुळे जे ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे ते कोणतं ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे, फक्त सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि मग सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची डेफिनेशन मी तुम्हाला आत्ताच सांगितली. द ॲक्सेलरेशन इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. ह्याचा एक फॉर्म्युला पण आहे बघा, तो फॉर्म्युला आहे ACPचा v²/r. ओके, हा फॉर्म्युला आहे, जर डेरिवेशन वगैरे काय आपल्याला नाही आहे, त्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवा, v²/r. आणि आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं व्ही आणि ओमेगामधलं रिलेशन, व्ही इज इक्वल टू असतं आर ओमेगा. जर ओमेगाच्या फॉर्ममध्ये काढायचं असेल तर ह्याला इकडं पाठवा, v²च्या तिथे येईल r²ω²/r, एक आर जाईल, त्यामुळे अजून एक फॉर्म्युले आर ओमेगा². हे दोन फॉर्म्युले आहेत ACPचे, लक्षात ठेवा. एक व्हीच्या फॉर्ममध्ये, एक ओमेगाच्या फॉर्ममध्ये. एक आहे v²/r, एक आहे r ओमेगा². ज्यावेळेस आपण ह्याची डायरेक्शन कन्सिडर करतो त्यावेळेस हे निगेटिव्ह आपण घेतो. निगेटिव्ह घ्यायचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो, मायनस. ओके, हे मायनस का असतं, निगेटिव्ह का घेतो आपण, ज्यावेळेस आपण ह्याची डायरेक्शन कन्सिडर करतो. मॅग्निट्यूडमध्ये प्लस आहे v²/r, पण जर आपण ज्यावेळेस डायरेक्शन आपण ह्याची कन्सिडर करतो, ज्यावेळेस एखादी सर्क्युलर मोशन असते, तर सर्क्युलर मोशनमध्ये एखादा पार्टिकल तुमचा फिरतोय आणि जर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आपण बद्दल बोलतोय, तर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची जी डायरेक्शन आहे ती अलॉंग द रेडियस अँड कुठे, टुवर्ड्स सेंटर, इकडे. तुमच्या प्रत्येक सर्कलला एक व्हेक्टर क्वांटिटी अजून असते, ती असते रेडियस व्हेक्टर क्वांटिटी. जी रेडियस ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर म्हणजे त्याला असतं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. रेडियस व्हेक्टरचं काम असतं की सर्कलमध्ये त्या पॉईंटला त्या पोझिशन, जे काय असेल सर्कलमध्ये एखादा पार्टिकल तुमचा फिरतोय, तर त्या पार्टिकलची पोझिशन सांगण्याचं काम रेडियस व्हेक्टर करत असते. आता बघा, सपोज मी एखाद्या सर्कलचं सेंटर आहे आणि माझ्या भोवती एखादा पार्टिकल फिरतोय, तुम्हाला दिसतोय. तुम्हाला विचारलं की सर, की बाबा पार्टिकलची पोझिशन कुठे आहे, आणि मला तो दिसतोय. सपोज ती पार्टिकल पुढं असेल तर मी ॲरो करेल की बाबा सेंटरपासून तो ॲरो पुढं असेल त्या पार्टिकलकडे. सपोज पार्टिकल ह्या साईडला असेल तर मी इकडे ॲरो करेल, ह्या साईडला असेल तर इकडे ॲरो करेल. आता जो ॲरो मी करतोय ॲज अ रेडियस व्हेक्टर, तो ॲरो सेंटरपासून कसा आहे, अवे आहे, सेंटरपासून लांब आहे. जर तुम्ही ACP बघताय तर ACP सेंटरकडे, आणि जर रेडियस व्हेक्टर घेतली तर सेंटरच्या कशी आहे, जे काय अपोजिट आहे. एक आहे टुवर्ड सेंटर ACP, एक आहे अवे फ्रॉम सेंटर. ह्या दोघांचीही डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असल्यामुळं आपण इथं निगेटिव्ह साईन घेतो, नेहमी लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि रेडियस व्हेक्टर हे दोघं एकमेकांच्या अपोजिट असल्यामुळं हे निगेटिव्ह साईन येतं. ओके, पुढं जाऊ. मग जे नेट ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे, नेट म्हणजे टोटल ॲक्सेलरेशन UCM मधलं, ते नेट ॲक्सेलरेशन म्हणजे टोटली कोणतं आहे, सेंट्रिपिटल आहे, किंवा आपण त्याला काय म्हणतोय, रॅडियल. दॅट इज, त्याचा फॉर्म्युला आहे तुम्हाला आता सांगितलं मी, -v²/r किंवा -r ओमेगा². मॅग्निट्यूड घेतलं ह्याचा तर ही +v²/r किंवा आपण म्हणू शकतो r ओमेगा². दिस इज ऑल अबाउट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्पीड कॉन्स्टंट म्हणून त्या सर्क्युलर मोशनचा टाइम पिरियड कॉन्स्टंट म्हणून ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2π/t, त्यामुळे ओमेगा कॉन्स्टंट त्यामुळे अल्फा किती आला, 0, अल्फा 0, त्यामुळे AT किती झाला, 0. तुम्हाला तेच सांगितलं की टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचं काम स्पीड कमी जास्त करणे, पण AT 0 असेल तर स्पीड कमी होणार नाही आणि वाढणार नाही, म्हणून तर स्पीड ह्याचं कसं आहे, कॉन्स्टंट. आणि इकडे आलो तर वेलोसिटीची डायरेक्शन काय होते, चेंज. कारण वेलोसिटी डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला कशी आहे, सर्कलला त्या पॉईंटला टँजंट आहे, प्रत्येक पॉईंटला वेगवेगळी आहे.
व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली, थोडक्यात व्हेलॉसिटीच बदलली. व्हेलॉसिटी बदलल्यावरती ॲक्सेलरेशन यायलाच हवं. ते ॲक्सेलरेशन कोणतं आहे? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किंवा रॅडियल ॲक्सेलरेशन. तर मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल तुम्हाला सगळे सांगितलं. आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल बघू. तर डेफिनेशन थोडीशी बदलते आता इथं. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इथं आपण घेणार आहे विदाउट कॉन्स्टंट. ओके, सर्क्युलर मोशन आपण म्हणू शकतो विदाउट कॉन्स्टंट स्पीड, की ज्या सर्क्युलर मोशनचं स्पीड कॉन्स्टंट नसतं ती सर्क्युलर मोशन म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर इथं परत एकदा घेतो मी. वेलोसिटीबद्दल आपण बघू. वेलोसिटी आहे, ज्याला मॅग्निट्यूड आहे आणि ज्याला डायरेक्शन पण आहे. जसं मी तुम्हाला मागं सांगितलं की व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजेच कोण असेल? स्पीड. आता ही नॉन युसिम आहे. ह्या नॉन युसिममध्ये स्पीड कॉन्स्टंट आहे का? स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. आता स्पीड एकसारखं नसेल तर काय बदल होईल? आता तुमचा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करतोय, त्याचं स्पीड वेगवेगळं आहे. सपोज त्याचं स्पीड कधी 40 आहे, तर कधी 50 आहे, तर कधी 60 आहे. त्यामुळं ज्यावेळेस तो सर्क्युलर मोशन कंप्लीट करेल त्यावेळेस जे काय सर्क्युलर मोशन करताना, एक सर्क्युलर मोशन करताना सपोज त्याचं स्पीड 40 आहे आणि दुसरी सर्क्युलर मोशन करताना त्याचं स्पीड 50 किंवा 60 आहे, तर त्याचा टाईम पिरियड आहे सर्क्युलर मोशनचा तो एकसारखा राहणार नाही. सपोज त्यांनी पहिलं सर्क्युलर मोशन 5 सेकंदामध्ये कंप्लीट केलं तर दुसरं 3 मध्ये करेल. स्पीड वाढल्यावरती टाईम कमी होईल ना. पहिलं 5 सेकंदात करेल तर दुसरं 3 मध्ये करेल, तिसरं 2 मध्ये करेल. म्हणजेच त्या सर्क्युलर मोशनचा जो काय टाईम पिरियड आहे दॅट इज वी टेक द कॅपिटल टी, हे कॉन्स्टंट नसणार. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की ओमेगाचा फॉर्म्युला आहे थिटा बाय टी 2π बाय कॅपिटल टी. हा फॉर्म्युला मेनली आपण यूज करतो आता 2π अपॉन कॅपिटल टी. जर तुमच्या सर्क्युलर मोशनचा टाईम पिरियड कॉन्स्टंट नसेल तर टाईम पिरियड कॉन्स्टंट नसेल तर ओमेगाही कॉन्स्टंट राहणार नाही. म्हणजे ओमेगाही बदलेल. ओमेगालाही 2 व्हॅल्यू येतील. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही फॅन आत्ता ऑफ केलेला आहे. फॅन ऑफ केलेला आहे म्हटल्यावरती टाईम पिरियड सगळ्याच गोष्टी 0 आल्या, कारण तुमचं फॅन ऑफ आहे सध्या. टाईम पिरियड 0 झाला तुमचा, इनिशियल ओमेगाही 0 झाला. फॅन तुम्ही चालू केला. चालू केल्यानंतर तुमचं फॅनने कॉन्स्टंट स्पीड घेतला होता. आता तुमच्या फॅनचा ओमेगा बदलला, टाईम पिरियड बदलला, ओमेगाही बदलला. ओमेगा इनिशियल आहे वेगळा असणार आहे, फायनल वेगळा असणार आहे. त्यामुळे तुमचा ओमेगा काय झाला? चेंज. आता ओमेगा कॉन्स्टंट नसेल तर अल्फाचा फॉर्म्युलाच आहे, आपण मग असे बघितले की डी ओमेगा बाय डी टी, की ओमेगामधला जो काय बदल आहे, ओमेगा बदललं तरच अल्फा येणार आहे. किंवा आपण असं बघितलं होता बघा अल्फाचा फॉर्म्युला होता ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल अपॉन टी. आता फायनल ओमेगा काय ना काहीतरी असणार आहे, इनिशियली काय ना काहीतरी असणार आहे. ओके, त्यामुळे अल्फा इथं 0 नसणार आहे. अल्फा इज नॉट इक्वल टू 0. अल्फा 0 नाही आहे म्हटल्यावर तुमचा जो काय ए टी आहे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे ते पण 0 नसणार आहे, कारण एचा फॉर्म्युला आहे किंवा एटीचा फॉर्म्युला आहे आर अल्फा. अल्फा प्रेझेंट आहे, एटी पण प्रेझेंट आहे. ओके, मग आपण बघितलं होतं युसीएममध्ये तर एटी 0 आलं होतं बघा, कारण युसीएममध्ये स्पीड कॉन्स्टंट होतं, टाईम पिरियड कॉन्स्टंट राहिलं. टाईम पिरियड कॉन्स्टंट त्यामुळे ओमेगा कॉन्स्टंट त्यामुळे अल्फा 0 त्यामुळे एटी पण 0 होता. पण इथं तसं नाही आहे, इथं उलटं झालं. इथं तुमचा स्पीड बदलतोय, टाईम पिरियड बदलतोय, ओमेगा बदलतोय. ओमेगा बदलल्यामुळे अल्फा नाही 0 आणि अल्फा 0 नसल्यामुळे एटी पण 0 नाही आहे. त्यामुळे एटी इथं प्रेझेंट असणार आहे. आणि इथं डायरेक्शनच्या बाबतीत बघितलं तर मग अशीच आपण बघितलं डायरेक्शन काय होते? चेंज. आणि डायरेक्शन चेंज झाली म्हणजेच वेलॉसिटी चेंज झाली. आणि वेलॉसिटी चेंज झाल्यावरती ॲक्सेलरेशन यायलाच पाहिजे. ते ॲक्सेलरेशन कोणतं आहे? आपण त्या ॲक्सेलरेशनला मग नाव दिलं होतं सेंट्रिपिटल किंवा रॅडियल. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आता 2 ॲक्सेलरेशन आहेत. एक आहे टँजेन्शियल आणि एक आहे सेंट्रिपिटल. ओके, त्यामुळे जे नेट ॲक्सेलरेशन येतं नॉन युसीएमसाठी ते येतं √AT² + ACP². हा नेट ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. जर तुम्ही युसीएममध्ये गेला तर ते नेट ॲक्सेलरेशन होतं तुमचं फक्त ACP. ओके, कारण एटी तुमचा किती होता? 0. आता हे कुठून आलं, काय आलं? तर आपण सर्क्युलर मोशन बघू एकदा परत. सर्क्युलर मोशनमध्ये एक तुमचं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे जे सेंटरकडे चाललं आहे, आणि टँजेन्शियल एक आहे जे सर्कलला कसं असतं त्या पॉईंटला टँजंट, एटी आणि ACP. आता एक आहे ACP, एक आहे एटी.
हे पण ॲक्सेलरेशन, हे पण ॲक्सेलरेशन आहे. पण नेट ॲक्सेलरेशन काय? नेट म्हणजे काय? दोघांचं जे काय रिझल्टंट फायनल येईल तो किती येईल. जर आपण इथं बघितलं तर ACP आणि AT ह्या दोघांमध्ये अँगल 90 डिग्री आहे. जो काही रिझल्टंट निघेल आपण कन्सिडर करू शकतो तो बरोबर मधून निघेल नेट ॲक्सेलरेशन. आणि ते कसं काढतो आपण? ते काढतो आपण बाय लॉ ऑफ पॅरलोग्राम, जो तुम्हाला 11th मॅथमॅटिकल मेथड्समध्ये झाला असेल. लॉ ऑफ पॅरलोग्राम आपल्याला काय सांगतो? जे काय रिझल्टंट आहे त्याचा फॉर्म्युला असा असतो, √p² + q² + 2pq cos θ. हा त्याचा रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे. लॉ ऑफ पॅरलोग्राम कशासाठी यूज केला जातो? लॉ ऑफ पॅरलोग्राम यूज केला जातो जर तुमचे दोन एकसारखे वेक्टर असतील आणि ते एकाच पॉईंटपासून चालू होत असतील, एकाच पॉईंटपासून निघत असतील, तर त्या दोघांचा रिझल्टंट काढण्यासाठी मग लॉ ऑफ पॅरलोग्राम यूज करायचे 2 क्रायटेरिया आहेत. एक म्हणजे त्या दोन्ही वेक्टर क्वांटिटी असावेत आणि दुसरं म्हणजे त्या दोन्ही एकच वेक्टर क्वांटिटी असावेत आणि एकाच पॉईंटपासून चालू होणारे असावेत. जर आपण इथं बघितलं तर एक आहे ॲक्सेलरेशन, दुसरं पण ॲक्सेलरेशन आहे आणि दोघंही एकाच पॉईंटपासून काय होत आहेत? निघत आहेत. त्यामुळे हा फॉर्म्युला इथं यूज होऊ शकतो. मग रिझल्टंट म्हणजे तुमचा इथं A नेट आहे, P म्हणजे एक कोणतं तरी तुमचं ॲक्सेलरेशन आहे, आपण तिथं कन्सिडर करू शकतो एक म्हणजे कोणतं तरी. करा AT केलं आपण, एक आहे AT², एक आपण केलं ACP² प्लस येतील 2AT ACP कॉस ऑफ दोघांमधला अँगल P आणि Q मधला, तो किती आहे? 90, cos 90. आणि वी नो दॅट cos 90 किती असेल? cos 90 किती असतं? 0. cos 90 0 झाला तर मग हा अख्खा फॅक्टर 0 होईल. त्यामुळे तुमचं नेट ॲक्सेलरेशन राहील √AT² + ACP². त्यामुळे हा नेट ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. तो कधी असेल? नॉन UCMमध्ये. ओके, कळलं व्यवस्थित? आता तुम्हाला मी डिटेल UCM नॉन UCM एकाच चार्टमध्ये देतो. सर्क्युलर मोशन एक आपण बघतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि एक आपण पाहिली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन UCM. ओके, ही जी काय सर्क्युलर मोशन आहे त्याच्यामध्ये स्पीड कसं आहे? ऑब्जेक्टचं, पार्टिकलचं कॉन्स्टंट. इथं स्पीड आहे का कॉन्स्टंट? स्पीड इज नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, स्पीड कॉन्स्टंट. त्यामुळे त्या जे काय सर्क्युलर मोशन आहे त्याचा टाईम पिरियड कसा राहील? कॉन्स्टंट. हे जर टाईम पिरियड आपण त्याला कॅपिटल T घेतो ते कॉन्स्टंट आहे का? नाही. टाईम पिरियड कॉन्स्टंट नाही, त्यामुळे तुमचा ओमेगा इथं टाईम पिरियड कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तुमचा ओमेगाचा फॉर्म्युला 2π/T. त्यामुळे ओमेगा पण काय राहील? कॉन्स्टंट. इथं ओमेगा कॉन्स्टंट असेल का? इथं असेल ओमेगा इज नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. ओमेगा कॉन्स्टंट, त्यामुळे अल्फा किती येईल? 0. इथं अल्फा ओमेगा कॉन्स्टंट असल्यामुळं अल्फा 0 येणार नाही. अल्फा 0, त्यामुळे टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला AT इज इक्वल टू R अल्फा. त्यामुळे AT पण किती येईल तुमचा? 0. इथं AT नॉट इक्वल टू काय असेल? 0. जे नेट ॲक्सेलरेशन आहे UCMमध्ये ते फक्त कोणतं आहे? सेंट्रिपिटल एकच आहे, कारण AT तर 0च आहे. आणि त्याचे नेट ॲक्सेलरेशन आहे ते आहे √AT² + ACP². This is all about uniform circular motion and non-uniform circular motion. Thank you.